बघा उन्हाळ्यासारखं ऊन वाटायला लागले. तर सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर काय केलं आम्ही टॅमॅटो काढली आहेत. मामा गेलेत पुढे टॅमॅटोचं कॅरेट घेऊन. एक कॅरेट मी गाडीवर नेऊन आणि ह्याचं गवारीचं पोतं पण नेऊन देऊन आली. तिकडे गाई छान अशा सावलीला बांधल्यात आणि शेळ्या सोडल्यात. आत्यानी सोडल्यात आज शेळ्या. आणि इकडे मी बसलेली आहे जेवायला. एवढ्या म्हणजे लवकर जेवण म्हणजे दुपार झालीच आहे, 12-12:30 होत आलेत. आणि इकडे बघा छान अशी आज आत्याने हिरवी मिरचीची टॅमॅटो घालून मटकीची डाळीची आमटी बनवली आहे. आत्या नाहीत, आत्या नंतर येऊन जेवतील कारण उशीर होतोय, गाडी येणार आहे. थोडंसं खाऊन जायचं आहे, मग तिथं पण जेवण करायला भेटत नाही. आणि छान अशा चुलीवरच्या भाकरी. मामा जेवून गेलेत. आता मामासाठी मी भाकरी, थोडी जवसाची चटणी वगैरे असं घेऊन जाते आणि मी थोडंसं जेवते. तर कशी वाटली ही मटकीच्या डाळीची आमटी हिरवी मिरचीची टॅमॅटो वगैरे घालून, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि वातावरण कसं झालं आहे ते पण सांगा. खूप सारं ऊन झालं आहे. तुमच्याकडे झालं आहे का ऊन? आता आमच्याकडे ना लवकरच म्हणजे पेरण्या चालू झालेल्या आहेत. कोंबड्या पण तिकडे आहेत. गणेश लक्ष द्या कोंबड्यांना नंतर. तर या सगळ्यांनी छान असं दुपारचं जेवण करायला. आणि हिला काय दिसतंय बघा तिकडे, ही अशी आहे म्हणून मला फार आवडते. बघत असते सगळ्या कोपऱ्यामध्ये. तर चला जेवण करते, गाडी येईन, मला फोन येईन. या सगळ्यांनी परत एकदा जेवायला